नमस्कार. आज आपण थोड्या वेगळ्या रेसिपी चटण्यांची आज पाहणार आहोत. तर सुरुवातीला आपण चिंचेची चटणी पाहणार आहोत. तर त्यासाठी चिंच आपण छान कोमट पाण्यामध्ये भिजत घातलेली होती आणि ती भिजलेली चिंच आता आपण मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये 1 वाटी साखर घातलेली आहे. या ठिकाणी आपण गूळ किंवा जे पेंड खजूर म्हणजे खजूर ओला खजूर जो असतो तर तो सुद्धा आपण वापरू शकतो. परंतु साखरेने ह्या आपल्या चटणीला छान अशी चकाकी येते, त्यामुळे आपण या ठिकाणी साखर वापरलेली आहे. तुम्हाला जे आवडत असेल तर ते तुम्ही वापरू शकता. आणि छान पद्धतीने आपण हे गाळून घेतलेले आहे. आणि हे जे रेषे वगैरे आहेत तर याचा आपण डबे वगैरे घासायला किंवा तांब्या पितळचे भांडे घासायला उपयोग करू शकतो, किंवा याच्यात अजून पाणी टाकून आपण त्याचे एखाद्या आमटीमध्ये सुद्धा ते घालू शकतो. तर आता हे मिश्रण थोडं पातळ घट्ट वाटत असल्यामुळे थोडं पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता ही कढई आपण गॅसवर ठेवलेली आहे. याला छानपैकी अशी उकळी आणून घ्यायची आहे की आपली ही चिंचेची छान अशी आंबट गोड अशी ही चटणी तयार आहे. आणि चाटच्या आपण भरपूर रेसिपी आता मागे पाहिलेल्या आहेत, तर त्याच्यासाठी ह्या आपल्याला उपयोगात पडतात. म्हणून मी मुद्दाम या ठिकाणी ह्या 2 चटण्यांची रेसिपी देत आहे. आता याच्यानंतर आपली ही चिंचेची चटणी तयार झालेली आहे. आता याच्यानंतर आपण हिरवी जी चटणी आहे तर ही पाहणार आहोत. तर यासाठी लागणारं साहित्य आपल्याला समोर दिसत आहे. तर यामध्ये आहे शेंगदाणे, खोबरा किस, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि भरपूर सारी अशी कोथिंबीर आपण या ठिकाणी घालणार आहोत. तर ही हिरवी आणि तिखट चटणी आहे. तर यामध्ये आपण थोडंसं दही घालून घेतलेलं आहे. तुम्हाला वाटलं तर लिंबाचा रस घालू शकता. त्याचसोबत आपण पुदिना असेल तर पुदिनासुद्धा यामध्ये घालू शकता. सुंदर अशी चव त्यामुळे याला येते. तर आपण मीठ घातलेलं आहे आणि दही टाकल्यामुळे थोडीशी साखर घातली आहे. आणि हिरवा रंग या साखरेमुळे छान असा टिकून राहतो, म्हणून आपण त्याच्यात थोडी साखर घातलेली आहे आणि अद्रक घातलेलं आहे. आणि आपण छान मिक्सरमध्ये याला बारीक करून घेतलेली आहे. तर तयार आहे आपली ही हिरवी तिखट चटणी. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.